अवैध व्यवसायातील पैशांच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले बाळू उर्फ औदुंबर प्रकाश काळे राहणार विजापूर रोड सोलापूर यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी बाळू उर्फ औदुंबर काळेची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी हकीकत अशी, अवैध व्यवसायाच्या आर्थिक हिशोबावरून आरोपी आणि त्यांचे भागीदार यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला होता। या वादामुळे आरोपी बाळू काळे हे त्यांच्या भागीदारांवर चिडून होते। 4 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता बाळू काळे आणि त्याच्या साथीदारांनी कट केला आणि वाहनामधून हत्यार घेऊन इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागील मोकळ्या मैदानातील ऑफिसमध्ये येऊन हिशोबाच्या कागदाची मागणी केली आणि ऑफिसमधील सर्व साहित्य, हिशोबाच्या नोंदवह्या ताब्यात घेऊन साहित्याची तोडफोड केली आणि ऑफिसमधील कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली। सदर मारहाणीत कामगार अथर्व जाधव यास बांबू, कुऱ्हाड, कोयता आणि तलवार अशा शस्त्रांनी मारहाण करून जखमी केले। उपचारादरम्यान अश्विनी सहकारी रुग्णालय येथे तो मरण पावला, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। यातील आरोपी बाळू उर्फ औदुंबर प्रकाश काळे याचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला। त्यानंतर आरोपी बाळू काळे यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला। सदर जामीन अर्जाची सुनावणी कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर झाली। जामीन अर्जाच्या सुनावणी वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये आरोपीला सदर खटल्यामध्ये खोटेपणाने गुंतवलेले आहे। अथर्व जाधव याचा मृत्यू हा अपघाती आहे, तसेच प्रथम नोंदीवरून दिसून येते, असा युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी बाळू काळे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट AS साळगावकर यांनी काम पाहिले।